हो लोणावळ्यामध्ये आपल्यामध्ये लोणावळ्यामध्ये किती सीट लागतील भाजपचे? भारतीय जनता पक्षाचे 12पेक्षा जास्त ठिकाणी विजय होईल असा प्राथमिक अंदाज आहे. आज संध्याकाळपर्यंत अजून मतदान व्हायचं आहे. हां. त्याच्यातून अजून आकडा त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता शक्यता. नाकारता येत नाही. अच्छा. परंतु नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार हां. जे 19 ठिकाणी उभे आहेत त्यामध्ये आमचं लक्ष सगळेच्या सगळे उमेदवार कसे विजयी होतील याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. हो साधारणतः लोणावळ्यामध्ये किती टक्के मतदान होईल अंदाजे? लोणावळ्यात साधारणतः 65 ते 68% मतदान या ठिकाणी होईल. कारण आत्तापर्यंत एक 25% 25 ते 28%च्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाले. परंतु लोणावळ्यातल्या मतदानाचा टक्का हा खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आणि आपण वडगाव किंवा तळेगाव त्या संदर्भात काय माहिती द्याल का? वडगावमध्ये आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट मृणाल माळसकर आणि 17 वार्डातील आमचे उमेदवार त्या ठिकाणी प्रचंड मताने विजयी होतील. कारण वडगाव नगरपंचायतीची निवडणूक त्या ठिकाणी लोणावळ्यातल्या जनतेने जशी हातात घेतली तशी वडगावच्या जनतेने वडगावची लेख निवडून द्यायची म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. अच्छा. आणि तळेगावमध्ये कसं काय? तळेगावमध्ये मतदानाचा टक्का हा त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष दाभाडे पाटील हे 10,000पेक्षा जास्त मताच्या फरकाने विजयी होतील असा त्या ठिकाणी आमचा अंदाज आहे. तिथे अपक्षांचा काय परिणाम होईल का? अजिबात नाही. अच्छा. कमळ चिन्ह जोरात चालणार आहे. अच्छा. आणि ओव्हरऑल पुणे जिल्ह्यामध्ये कसं काय परिस्थिती राहील अंदाजे? पुणे जिल्ह्यात भोर नगरपालिका, सासवड नगरपालिका, शिरूर नगरपालिका, आळंदी नगरपालिका, तळेगाव, वडगाव, लोणावळा या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करेल असं चित्र पुणे जिल्ह्यामध्ये आहे. अच्छा. सर मावळ साहेबला प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपला हार्दिक आभारी आहे. हो चालायचं